हा प्रश्न केटीजीएन रेडिएशन या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय बघा. दी फॉलोइंग ग्राफ रिप्रेझेंट्स दी रेडियंट पॉवर वर्सेस वेवलेंथ ऑफ दी ब्लॅक बॉडी. दी एरिया अंडर दी कर्व रिप्रेझेंट्स. ऑप्शन ए दी मॅक्सिमम वेवलेंथ इमिटेड बाय दी ऑब्जेक्ट. ऑप्शन बी दी मिनिमम वेवलेंथ इमिटेड बाय दी ऑब्जेक्ट. सी दी टोटल एनर्जी इमिटेड per unit time by the black body at some particular wavelength, and D the total energy emitted per unit time per unit area by the black body at all wavelengths. आता आपण बघा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ए ब्लॅक बॉडी रेडिएशनचा हा ग्राफ आहे आणि त्यात आपण असं शिकलोय की एरिया अंडर द कर्व इन दिस ग्राफ दॅट गिव्स यू द टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ऍट ऑल वेवलेंथ. म्हणजेच तो करेक्ट ऑप्शन काय आहे? डी आहे. समजलं का? तर म्हणूनच टेक्स्टबुक हे अगदी बारीक बारीक वाचायचं असतं आणि त्यातूनच सीईटीचे प्रश्न आपल्याला त्याची उत्तरं देता येतात. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.